1993 साली मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमला पाकिस्तानच्या कराचीतल्या एका खासगी रुग्णालयात भरती केल्याची माहिती आहे। एका अज्ञात व्यक्तीने दाऊदवरती विषप्रयोग केल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाद्वारे समोर आली। मात्र या संदर्भात भारत किंवा पाकिस्तान सरकारने कोणताही दुजोरा दिलेला नाहीये। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्याने नेमकी काय माहिती समोर आली आहे? सध्या ही माहिती अशी आहे की भारताचा मोस्ट वॉन्टेड आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यावर कोणीतरी विषप्रयोग केल्याची माहिती आहे, परंतु ही माहिती केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून येते। भारत सरकार किंवा पाकिस्तान सरकारने याकडनं कुठलीही अधिकारिक पुष्टी याची केलेली नाहीये। पाकिस्तानने खरं तर याबाबत काही बोलणंच अपेक्षित नाही, कारण की पाकिस्तानने आजपर्यंत हीच भूमिका घेतली की दाऊद हा त्यांच्या भूमीत नाहीये। परंतु पाकिस्तानमध्ये सध्या लाहोर, इस्लामाबाद आणि कराची या महत्वाच्या शहरांमध्ये इंटरनेट सेवा, सोशल मीडिया याच्यात अनेक अडथळे येत आहेत, त्याच्या वापरावरती मर्यादा आहेत। परंतु याचं एक दुसरं कारण सुद्धा समोर येते की तिथे इम्रान खानची जी पीएपी पार्टी आहे त्यांच्या संदर्भात सुद्धा ही सरकारनं केलेली कारवाई असू शकते का, असा सवाल आहे। परंतु भारताच्या दृष्टीनं दाऊद या संदर्भात ही काही माहिती आहे का, किंवा दाऊदच्या संदर्भात जी माहिती सोशल मीडियावरनं पुढे येते ती कितपत खरी मानायची, आणि खरी मानली तर त्याचे पुढे काय परिणाम होतात हे सुद्धा पाहावं लागेल। कारण की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेल्या दाऊद इब्राहिम बाबत कुठलीही माहिती ही भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे। परंतु जर भारतात पाकिस्तानच्या भूमीत अशा प्रकारे दाऊदवर कुठल्याही प्रकारची अपडेट असेल तर पाकिस्तान याबाबत काय भूमिका घेतं हे येत्या काळात अतिशय महत्वाचं राहील। प्रज्ञा। अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।